जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान पूजा खेडकरांनी 12 वेळा परीक्षा दिल्याची वकिलांची कबुली। लैंगिक छळाची तक्रार केल्यानंतरच षडयंत्र रचल्याचा बचाव। मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील यांचा देवगिरीवर जाणारा मोर्चा चौपाटीवरच अडवला। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत करणार होते विचारणा। उरणच्या यशस्वी शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला 7 दिवस पोलीस कोठडी। काल रात्रीच पनवेल कोर्टात केलं हजर। आमदार मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी 13 जणांवर गुन्हे दाखल तर 3 जणांना आतापर्यंत अटक। मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळेसह 10 आरोपी फरार। हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा खात्मा। इराण रेव्होल्युशनरी गार्डची माहिती। इस्रायल सैन्याकडून तेहरानमध्ये झाला खात्मा। ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखांची आज मुंबईत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठक। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। विविध पक्षांच्या नेत्यांच्या एमआयएमच्या जलील यांच्याशी भेटीगाठी वाढल्या। अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुराणींनी घेतली जलील यांची भेट। घाटकोपरच्या होर्डिंग्स दुर्घटनेतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सागर कुंभारला जामीन। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाकडून दिलासा। अमरावतीत अल्पवयीन मुलीवर दिवसाढवळ्या चाकू हल्ला करणाऱ्या प्रफुल्ल काळसकरला अटक। रिक्षा चालकांनीच आरोपीला केलं पोलिसांच्या हवाली। खडकवासला पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस। विसर्ग वाढवणार, पुण्याला इशारा। तर कोल्हापुरातून राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे उघडले। मुंबई कोकणात उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार। दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। तर घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढणार। वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा 158वर तर 100हून अधिक जण जखमी। विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या वायनाडला भेट देणार। संसदेत आज अर्थसंकल्पावरील लेवेबाबतच्या तरतुदींवर होणार चर्चा। राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत निर्मला सीतारामन देणार उत्तर। विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा। सोनिया गांधींचे नेत्यांना आदेश। संसदीय पक्षाच्या बैठकीत फुंकलं रणशिंग। पीव्ही सिंधू, मनिका बात्रा, लक्ष्य सेन यांचे आज सामने। ऑलिम्पिकच्या 5व्या दिवशी कामगिरीची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।